नालागिरिगजवरं अतिमत्भूतं दावगिचकमसनेव सुदारुणं सुदारुणन्तं मेतं बुसेकविधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमंगलान्। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत आणि असीमस पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे। जय मंगल अठ्ठगाथेच्या द्वारा आपण देशना श्रवण करत आहात। पहिल्या दोन गाथा आपण बघितल्या, आज आपण तिसरी गाथा बघूया। नालागिरी गजवरं अतिमत्तभूतं दावग्यचकमसनेव सुदारुणन्तं मैतं बुसेकविधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जय मंगलान्। गाथेचा शब्दशः अर्थ असा होतो की चारही बाजूने पेटलेल्या वणव्याप्रमाणे अतिशय कठोर आणि मदमस्त झालेल्या प्रखर विजेप्रमाणे वज्रघात करणारा अतिशय क्रोधायमान झालेल्या नालागिरी हत्तीने भगवंतावरती हल्ला करण्यासाठी येत होता। तेव्हा भगवंतांनी आपल्या जल वर्षावाप्रमाणे आपल्या मैत्री भावनेचा त्यांच्यावरती अभिषेक करून त्या हत्तीला शांत केले। त्या मैत्री तेजाच्या प्रभावाने तुमचे जयमंगल कल्याण। म्हणजे नालागिरी नावाचा जो हत्ती त्याचं बौद्ध साहित्यामध्ये आपण अनेक वेळा त्या संदर्भामध्ये ऐकत असतो। तर भगवंतावरती जे अशा प्रकारचे प्रसंग म्हणजे निर्माण झालेले आहेत, तसं या संसारामध्ये प्रत्येक व्यक्तींचे विरोधक असतात। म्हणजे बुद्धांचे सुद्धा संसारामध्ये विरोधक असतात, सर्वसामान्य व्यक्तींचे सुद्धा या संसारामध्ये विरोधक असतात। आणि त्यामुळे भगवंताला विरोध करण्यासाठी तशा प्रकारचा बलवान व्यक्ती सुद्धा असावा लागतो। भगवंताच्या जर म्हणजे परिवारातीलच तो सदस्य असतो असं म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे भगवंताने जेव्हा परिवर्जा घेतली, मनुष्याचं जे वैरत्व आहे तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून मनुष्याचं वैरत्व हे निर्माण होत असते। आणि छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत मनुष्य हळूहळू हळूहळू आपल्या वैरत्वाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण करत असतो। तर तशाच प्रकारे देवदत्त जे की भगवंताच्या भिक्खू संघामध्ये अमिताचे ते पुत्र असतात, म्हणजे राजे सिद्धूधन यांच्या दोन बहिणी असतात, अमिता आणि प्रमिता। तर अमिताचे ते पुत्र असतात। तर बालपणीचा आपण प्रसंग बघतो की म्हणजे देवदत्त आणि बोधिसत्व अगदी बालपणीचे म्हणजे मित्र होते। आणि हंसाचा जो प्रसंग आपण बघतो बौद्ध साहित्यामध्ये,
कारण क्षत्रिय जे कुळ आहे, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये वर्णाला अनुसरून जे ब्राह्मण असतील तर त्यांनी स्वतः शिकावं, अध्ययन करावं आणि अध्यापन करावं. क्षत्रियांनी आपल्या देशाचं संरक्षण करावं, अर्थात युद्ध त्यांनी लढावं. जे वैश्य असतील तर त्यांनी व्यापार उद्योग करावा आणि जे शूद्र असतील तर त्यांनी या तीनही वर्णाची सेवा करावी. आणि अतिशूद्र त्यांच्याही खालची जी जात होती तर त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार असा स्वतःचा नव्हता. तर क्षत्रियांनी युद्ध करणे, आपल्या देशाची सुरक्षा करणे, आपल्या देशाचं संरक्षण करणे, अशा प्रकारची भावना त्या काळामध्ये होती. आणि त्यामुळे सिद्धार्थ बोधिसत्व क्षत्रिय कुळामध्ये जन्मास आल्यामुळे त्यांना सुद्धा तशा प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. सिद्धार्थ बोधिसत्व तलवारबाजीमध्ये, भाला फेकण्यामध्ये, घोडेस्वारीमध्ये, या सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये अत्यंत ते तरबेज होते. परंतु शिकार कधीही, पशु प्राण्यांची शिकार करावी आपण, असं कधीही सिद्धार्थ बोधिसत्वाला वाटत नसे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की स्वतःचा जीव जशा प्रकारचा प्रिय असतो, अगदी तशा प्रकारे अन्य जीव सुद्धा आपल्यासाठी प्रिय असतात. आणि त्यामुळे लहानपणापासूनच सिद्धार्थ गौतमाच्या मनामध्ये संपूर्ण प्राणीमात्रांच्या विषयी मैत्रीचा भाव असायचा. आणि त्यामुळे प्रजापती गौतमी त्यांना बोलताना बोलत असे की सिद्धार्थ, तू विसरत आहे की तू शाक्य आहे, तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियांनी लढलं पाहिजे, क्षत्रियांनी युद्ध केलं पाहिजे. परंतु तुझा हा संन्यासी वृत्तींचा जो स्वभाव आहे, तो संन्यासी वृत्तींचा स्वभाव तुझ्या क्षत्रिय कुळासाठी शोभिवंत नाही आहे. अशा प्रकारे सिद्धार्थ बोधिसत्व आणि प्रजापती गौतमी यांच्यासोबत वादविवाद होत असे. सिद्धार्थ आपल्या मातेशी वादविवाद करताना तो म्हणत असे की लढावंच का आपण क्षत्रियांनी, जर एकमेकांनी प्रेमाने राहिलं, आपुलकीने राहिलं, एकमेकांवरती प्रेम केलं तर लढण्याची पाळी कुणाला येणारच नाही. तर प्रजापती गौतम म्हणे की अशा प्रकारच्या तत्वज्ञानामध्ये तुला शिरण्याची काही गरज नाही, हे साधू संन्याशांना शोभण्यासारखं आहे, परंतु क्षत्रिय आहे, तू मात्र लढलंच पाहिजे. अशा प्रकारे वारंवार बोधिसत्वाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात असे. परंतु त्या काळाच्या प्रथेला अनुसरून सिद्धार्थ बोधिसत्व भाषाशास्त्र असेल, व्याकरणशास्त्र असेल, वेद, वेदांग्य, उपनिषदे, या सर्व प्रकारचं आध्यात्मिक अध्ययन संपादन करत असतात. आणि त्यानंतर मग तलवारबाजी असेल, भालाफेक असेल, घोडेस्वारी असेल, यांचं सुद्धा ते म्हणजे शिक्षण प्रशिक्षण घेत असतात. आणि त्यानंतर देवदत्ताचा प्रसंग आपण बघतो की देवदत्त शिकार करणे हा क्षत्रियांचा म्हणजे एक स्वाभाविक धर्म असायचा. कारण असं म्हटलं जातं की शिकार केल्यामुळे मनुष्याची जी नेमबाजी आहे किंवा मनुष्यामध्ये असणारा जो निडरपणा आहे, पशु प्राण्यांमध्ये त्यांची चपळाई असते, त्यांची जी धावण्याची गती असते, या सर्व प्रकारच्या एक प्रकारे प्रशिक्षण म्हणजे शत्रूंसोबत कशा प्रकारचं युद्ध करावं किंवा शत्रूंना कशा प्रकारे मारावं, आपल्या मनामध्ये कशा प्रकारचा निर्दयी भाव उत्पन्न करावा, एक प्रकारचं प्रशिक्षण त्यांना दिल्या जात असे. परंतु सिद्धार्थ गौतमाने आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची शिकार केलेली नाही आहे. कारण सिद्धार्थ मूळतःच मैत्रीवान होते. अनंत अनंत त्यांच्या चित्तामध्ये मैत्री भावना होती. आणि मैत्री भावना असल्या कारणाने सिद्धार्थ बोधिसत्वाने कधीही कोणत्याही प्राण्यांची मैत्री केली नाही. सिद्धार्थ गौतमाचं म्हणणं असं होतं की संपूर्ण या सृष्टींच्या प्रती, या संसारामध्ये जो जो प्राणी आहे, मग अगदी एका पायाचा प्राणी असेल, दोन पायाचा प्राणी असेल किंवा असंख्य पायाचा प्राणी असेल, या भूमीवरती राहणारा प्राणी असेल किंवा आकाशामध्ये राहणारा प्राणी असेल किंवा जमिनीमध्ये राहणारा प्राणी असेल किंवा पाण्यामध्ये राहणारा प्राणी असेल, या संपूर्ण प्राणीमात्रांच्या विषयी आपण सदा सर्व काळ मैत्री भावना केली पाहिजे, असं बोधिसत्वांचं म्हणणं होतं. आणि ते केवळ तसं बोलतच नव्हते, तर प्रत्यक्ष रूपाने तशा प्रकारचं ते आचरण करत असत. आपल्या मित्रांना सुद्धा त्यांचे मित्र जेव्हा त्यांना सांगायचे की चला सिद्धार्थ शिकारीला जाऊ आपण, तर शिकारीला आपण जाऊ नये. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम आपल्या मित्रांना सुद्धा समजावून सांगत असे
आणि त्यांना श्वासावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगत असे, ध्यान मनन चिंतन करण्यास सांगत असे, परंतु त्यांचे मित्र तशा प्रकारचं कुठलेही कृत्य करत नसत. आणि अशा पद्धतीने एक वेळचा प्रसंग, जसं देवदत्त एका हंस पक्षाला जो आकाशामध्ये उडत असतो तर त्याला बाण मारतात, आणि तो बाण मारल्यानंतर सिद्धार्थ एका झाडाखाली ध्यान साधना म्हणजे करत असतात. तर त्या हंसाला त्याने बाण मारल्यानंतर अगदी सिद्धार्थाच्या बाजूलाच तो पडत असतो. सिद्धार्थाला असं वाटतं की अरे, या निष्पाप प्राण्याला कोणी मारलं असावं, आणि सिद्धार्थ गौतम त्यांना घेतो आपल्याजवळ, आपल्या उत्तरीय वस्त्रामध्ये त्याला गुंडाळतो, त्याच्या त्याच्या शरीराला लागलेला जो बाण आहे तो बाण काढतो, त्याला पट्टी लावतो, आणि अशा पद्धतीने आपल्या शरीराची त्याला ऊब देत असतो. तेवढ्यामध्येच काही क्षणामध्ये तिथे संपूर्ण शस्त्रानिशी देवदत्त येत असतो, आणि देवदत्त म्हणतो की अरे सिद्धार्थ, आकाशातून उडणाऱ्या बाणाला मी आता, आकाशातून उडणाऱ्या पक्षाला, हंस पक्षाला मी बाण मारला आहे, आणि तो पक्षी मला असं वाटतं इथेच कुठेतरी पडला असेल, तर तू त्याला बघितला आहे का? तर तेव्हा सिद्धार्थ जो जखमी झालेला पक्षी बऱ्या अवस्थेमध्ये झालेला त्याला ते दाखवतात, तर तो म्हणतो की तो पक्षी माझा आहे, कारण मी त्याला बाण मारलेला आहे, आणि शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो त्याच्यावरती त्याचा अधिकार असतो, असं देवदत्तांचं म्हणणं होतं. परंतु सिद्धार्थ बोधिसत्व असं म्हणे की ज्यांनी प्राण वाचवला, ज्यांनी त्याला वाचवला आहे, तर त्याच्यावर त्याचा अधिकार आहे, आणि दोघांमध्ये त्या ठिकाणी मतभेद होत असतात. देवदत्ताचं म्हणणं होतं की शिकारीच्या नियमानुसार शिकार ज्याने केली त्याचा तो पक्षी आहे. सिद्धार्थाचं म्हणणं होतं ज्याने त्याचे प्राण वाचवले तो त्याचा पक्षी आहे. अशा प्रकारचा वादविवाद झाल्यानंतर असं म्हटलंय की ते वाद न्यायालयामध्ये जातो, आणि न्यायालयामध्ये गेल्यानंतर दोघांच्या बाजू ऐकल्या जातात, परंतु मारणारापेक्षा तारणारा हा सर्वश्रेष्ठ आहे, अशा प्रकारची युक्ती केली जाते, आणि तो निर्णय सिद्धार्थ बोधिसत्वाकडून दिला जात असतो. अगदी तेव्हापासून सिद्धार्थ बोधिसत्वांच्या अवस्थेपासून ते बुद्धत्वाच्या अवस्थेपर्यंत देवदत्त बोधिसत्वांचा कायमचा शत्रू बनत असतो, आणि अनेक शाक्य लोक भिक्षू बनत असतात, आणि देवदत्ताला सुद्धा असं वाटतं की आपण सुद्धा भिक्षू बनलं पाहिजे. मग त्यानंतर आनंद, अनिरुद्ध, भग्गू, किंबील, देवदत्त आणि उपाली अशा प्रकारे सर्वच्या सर्वच भिक्षू बनण्यासाठी जात असतात. उपाली त्यांचा सेवक असतो, आणि सर्वच्या सर्व ते दागिने काढतात आपले, आणि दागिने काढल्यानंतर उपालीला असं म्हणतात की हे सर्वच्या सर्व दागिने तू घेऊन जा, तुला जीवनभर पर्यंत पुरेल एवढ्या प्रकारची ही धनसंपदा आहे, आम्ही मात्र आता भगवंताकडे जाणार आहोत, आणि आम्ही प्रवर्जित होणार आहोत, आम्ही भिक्षू बनणार आहोत. तर ते निघून जातात. उपाली इकडे सुद्धा तो परत येत असतो. परत येत असताना विचार करतो उपाली की जर शाक्य लोक अत्यंत भयंकर आहे, अत्यंत क्रोधी आहे, आणि त्यांचे पुत्र जेव्हा माझ्यासोबत ते बघत नाहीत किंवा त्यांना दिसणार नाहीत, तर ते विचार करतील की उपालीने यांना मारलं असेल, यांचे दागदागिने तो घेऊन आला असेल, तर ज्या अर्थी हे शाक्य कुमार आपलं सर्व प्रकारचे दागिने सोडून जर समजून घ्या भगवंताकडे प्रवर्जित होण्यासाठी जात आहेत, तर मग मी सुद्धा का जाऊ नये, असा भाव उपालीच्या मनामध्ये निर्माण होत असतो. आणि उपाली आपल्याकडे असणारं जे दागिन्याचं गाठोड असतं ते एका झाडावरती फेकून देतो, आणि म्हणतो की जो कोणी वाटसरू असेल त्याला दिसावं, त्याने बक्षीस म्हणून ते घेऊन जावं, मी सुद्धा प्रवर्जित होतो, आणि त्यांच्या पाठोपाठ तो सुद्धा जात असतो. पुन्हा ते विचारतात की अरे तू का परत आला, तरी सर्व प्रकारची हकीकत तो सांगत असतो. तर ते म्हणतात की बरं झालं तू आला. ते सर्वच्या सर्व भगवंताकडे जातात, आणि भगवंताकडे गेल्यानंतर ते सर्व शाक्य तरुण भगवंताला म्हणतात की भगवान, पहिले आपण उपालीला दीक्षित करा, कारण उपालीने आमची अनेक वर्षापर्यंत सेवा केली आहे. भगवान, जर त्याला तुम्ही आमच्या अगोदर जर प्रवर्जित केलं तर आम्ही त्यांना मान देऊ, त्यांना सन्मान देऊ, आणि त्यामुळे आमच्यामध्ये आमच्या कुळाच्या प्रती असणारा जो गर्व आहे, अहंभाव आहे, कारण शाक्य लोक अत्यंत अहंभावी होते, अत्यंत गर्विष्ठ होते, आणि जेव्हा त्यांच्या कुळातील बुद्ध झाले हे जेव्हा त्यांना कळालं तर त्यांच्यातील गर्व आणखीच वाढला. म्हणजे ते अत्यंत अभिमानी होते शाक्य लोक, आणि त्यांच्या अभिमानामुळेच शाक्य लोक पूर्णपणे विडूब नावाचे
त्यांचे जे राजा प्रसेनजितांचे पुत्र असतात तर ते सर्व शाक्य लोकांना नष्ट करत असतात केवळ त्यांच्या गर्वपणामुळे। आणि अशा पद्धतीने त्यांची प्रवर्जा होत असते। त्यापैकी जो देवदत्त असतो हा देवदत्त सुद्धा सुरुवातीला थोडंफार ध्यान मनन चिंतन करतो, साधना करत असतो आणि काही रिद्धी सिद्धीचे बल त्याला सुद्धा प्राप्त होत असतात। भंते आनंद जे असतात तर ते आनंद भगवंताचे सेवक बनत असतात। इकडे जे उपाली असतात ते धम्मामध्ये जे विनयामध्ये अग्र होतात, आनंद धम्मामध्ये अग्र होत असतात। भगवा आणि किंबिल हे सुद्धा अरहंत पदाला प्राप्त होत असतात। भदीय राजा सुद्धा अरहंत पदाला प्राप्त होतो। म्हणजे अशा पद्धतीने सर्वच्या सर्व दुःखमुक्त अवस्थेला हे प्राप्त होत असतात। परंतु देवदत्त मात्र त्याला थोडीफार म्हणजे समाधीच्या अवस्था प्राप्त होतात, रिद्धी सिद्धीच्या अवस्था त्याला थोड्या प्राप्त होतात। आणि श्रावस्तीचे लोक अनेक लोक जेव्हा जेव्हा विहारामध्ये येत असत तर विहारामध्ये आल्यानंतर लोकांची विशेषता असते बघा, म्हणजे भगवंताच्या काळामध्ये सुद्धा होती, आजही आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे। म्हणजे ज्या लोकांना ज्या भिक्षूंचा आचार विचार आणि व्यवहार आवडतो, ज्यांना पाहिल्यानंतर ज्यांना बोलल्यानंतर जेव्हा मनुष्य प्रसन्न होतात तर ते भिक्षू त्यांना आवडतात। असं नाही की आजच आहे ही गोष्ट, भगवंताच्या काळामध्ये सुद्धा तशी गोष्ट होती। मग काही लोक यायचे सारीपुत्ताला विचारायचे की सारीपुत्त कुठे आहेत, सारीपुत्तांना आम्हाला भोजनाचं निमंत्रण द्यायचं आहे, सारीपुत्तांना आम्हाला दान पुण्य करायचं आहे, अशा प्रकारे लोक विचारायचे। महामोगल्याला लोक विचारायचे, आनंद भंतेना लोक विचारायचे, उपालीला लोक विचारायचे। म्हणजे अनेक भिक्षूंना लोक विचारत असत की हे भिक्षू कुठे आहेत, त्यांना आम्हाला दान पुण्य करायचं आहे। कारण प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतात आणि प्रत्येक गुणाला प्रत्येक व्यक्ती जेवढे व्यक्ती तेवढे गुण वेगवेगळ्या प्रकारचे भिन्न भिन्न असतात। आणि त्यामुळे देवदत्ताच्या संदर्भामध्ये मात्र असं कोणीच विचारत नसे, एकही उपासक विचारत नसे की भंते देवदत्त कुठे आहेत की त्यांना आम्हाला दान करायचं आहे, त्यांना आम्हाला भोजनाचं निमंत्रण द्यायचं आहे, अशा प्रकारे कोणीही विचारत नसे। आणि मग देवदत्ताला असं वाटतं की मी यांच्या सोबतच प्रवचित झालो परंतु मला तर लोक काही विचारतच नाही, तर चला मी कोणावरती माझ्या रिद्धीचा प्रभाव करू, मी कोणाला प्रभावित करू जेणेकरून माझी कोणी सेवा करेल। तर अजात शत्रू हा लहान बाळ असतो तेव्हा राजा बिंबिसारांचा पुत्र, तर अजात शत्रूला देवदत्त आपल्या रिद्धीच्या बलाने प्रभावित करत असतो। आणि त्यामुळे मग अजात शत्रू लहान असतो, त्याने कधी बुद्धांचं दर्शन घेतलं नसते, बुद्धाकडे तो आलेला नसतो आणि त्यामुळे तो देवदत्ताची चांगली सेवा करत असतो। हळूहळू हळूहळू देवदत्ताकडे भिक्षू वाढत असतात, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचे भिक्षू असतात। तर 500 भिक्षूंना वेगळं करण्याची प्लॅनिंग देवदत्त करत असतो। आणि त्याच्या पूर्वी तो भगवंताकडे येतो आणि भगवंताला म्हणतो की भगवान आता आपण वृद्ध झाला आहात, आता आपण 80 वर्षाचे झाला आहात भगवान, आणि त्यामुळे आता ऊर्ध्वत्वामुळे आपण आता म्हणजे म्हातारे झाला आहात, तर संघाची जी धुरा आहे ती संघाची धुरा माझ्याकडे तुम्ही द्या, मला संघाचा म्हणजे अध्यक्ष म्हणून किंवा संघाचा मला प्रमुख म्हणून तुम्ही घोषित करा। तर भगवंत त्याच्या स्वभावाला जाणत असतात आणि त्याच्या स्वभावाला जाणून भगवंत त्याला नकार देत असतात। तेव्हा काही प्रश्न तो भगवंताकडे घेऊन जातो, मग प्रश्न घेऊन जातो भगवंताला म्हणतो की भगवान लोकांना सुद्धा तो बोलवतो म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी। तर तो म्हणतो की भगवान आपण अशा प्रकारचा नियम करावा की भिक्षू लोक आजीवनपर्यंत केवळ भिक्षाटनच करतील, उपासकांनी दिलेल्या निमंत्रणाचा कधीही स्वीकार करणार नाही। तर भगवंत असे म्हणतात की असं होणार नाही, ज्या भिक्षूंना असं वाटेल की आपण भिक्षाटन करावं ते भिक्षू भिक्षाटन करतील, ज्यांना असं वाटेल की उपासकांनी निमंत्रण दिलं तर त्या निमंत्रणाचा स्वीकार करावा असं बिलकुल नाही आहे। ज्यांची ज्यांची जशा प्रकारची पारमिता आहे किंवा ज्यांचं जशा प्रकारचं अधिष्ठान आहे तशा प्रकारचं ते जीवन जगू शकतात। कोणाला भिक्षाटन करा वाटत असेल तर ते भिक्षाटन करतील, कोणाला पात्रामध्ये भोजन करा वाटत असेल तर कोणी पात्रामध्ये भोजन करतील, कोणाला पासुकलेक राहावं असेल तर कोणते पासुकलेक राहतील, म्हणजे असं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे। हा पहिला प्रश्न भगवंत त्याचं निरसन करतात। पुन्हा तो असं म्हणतो की भगवान आजीवनपर्यंत भिक्षूंनी उपासकांनी दिलेल्या निवासस्थानामध्ये राहू नये, भिक्षूंनी झाडाखालीच राहावं, भिक्षूंनी गुफेमध्येच राहावं, भिक्षूंनी जंगलामध्येच राहावं,
अशा प्रकारे निवासस्थान जे निर्माण करून दिले उपासकांनी, तर त्या निवासस्थानामध्ये कोणीही राहू नये. तर भगवंत असे म्हणतात की हा नियम सुद्धा लागू होत नाही. ज्यांना असं वाटतं जंगलामध्ये राहावं त्याने जंगलामध्ये राहावं, ज्यांना असं वाटतं लोकांच्या वस्तीमध्ये राहावं त्याने वस्तीमध्ये राहावं, ज्यांना असं वाटतं की गुहेमध्ये राहावं त्याने गुफेमध्ये राहावं, म्हणजे ज्यांना जशा प्रकारचं वाटत असेल तशा प्रकारे ते राहू शकतात. तो नियम सुद्धा पूर्णपणे बरखास्त केला गेला. त्यानंतर पुन्हा तो म्हणतो की भगवान भिक्षूने आजीवनपर्यंत पासुकुलिकच राहावं. पासुकुलिकच म्हणजे जे म्हणजे वस्त्र बघा घालतात जे भिक्षू, कधी कधी तुकडे तुकडे करून घातलेले वस्त्र आपल्याला भिक्षू दिसत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे जे कलरचे तुकडे तुकडे असतात त्याला, म्हणजे जिथे फाटलं तिथे कपडा जोडायचा, जिथे फाटलं तिथे कपडा जोडायचा, अशा पद्धतीने. आणि पूर्वीच्या काळामध्ये मग शमशानामध्ये जे प्रेताला जे पूर्वी वस्त्र पासुकुलिक जे वस्त्र धारण केलं जायचं, तर प्रेताला गुंडाळलेलं जर वस्त्र असेल तर ते वस्त्र फेकून दिलं तर ते वस्त्राचा उपयोग करायचा. गर्भवती स्त्रीने वापरलेला कपडा असेल तो फेकून दिला तर त्याचं वस्त्र करायचं. काड्या कुचऱ्यावरती जे कपडा सापडला असेल, या सर्व प्रकारचे कपडे एकत्र करायचे, त्याला रंग द्यायचा, त्याला शिवायचं आणि तशा प्रकारे ते परिधान करायचं, जे पासुकुलिकची वर ज्याला म्हटलं जायचं. तर तो म्हणतो की आजीवनपर्यंत भिक्षूने पासुकुलिक राहावं, उपासकाने दिलेलं वस्त्र भिक्षूने कधीही स्वीकार करू नये. भगवंत असे म्हणतात की असं होऊ शकत नाही. ज्यांना पासुकुलिक राहायचं असेल तर त्यांनी पासुकुलिक राहावं. ज्यांना उपासकाने दिलेलं वस्त्र परिधान करायचं आहे तर त्यांनी उपासकाने दिलेलं वस्त्र परिधान करावं, ज्याच्या त्याच्यावरती ते डिपेंड आहे. त्यानंतर तो म्हणतो की भगवान आजीवनपर्यंत भिक्षूने कधीही मांस मत्स्य सेवन करू नये. तर भगवंत असे म्हणतात की हा नियम सुद्धा लागू होत नाही. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारे इच्छा भोजनाचा प्रश्न येत नाही आहे. जर एखाद्या उपासकाने अचानकपणे जर भोजन बनवलं असेल आणि ते पात्रामध्ये जर टाकलं असेल, तर जशा प्रकारे जे काही पात्रामध्ये असेल तर ते पात्रामध्ये आपण भोजन ग्रहण करावं. आपण प्राण्यांची हत्या मांसाच्या संदर्भामध्ये भगवंताने 4 नियम सांगितले की भिक्षूंनी कुठल्या प्रकारचं मांस खाऊ नये. म्हणजे स्वतः इच्छा व्यक्त करून भिक्षूने कधीही आपण मांस खाऊ नये. आपल्याला माहित आहे की या घरी केवळ मांसच बनणार आहे किंवा आपण मांस बनणार आहे असं माहित असेल, म्हणजे माहिती असेल तर आपण तिथे सुद्धा ते भोजन ग्रहण करू नये. जर समजून घ्या आपल्यासाठी म्हणून जर ते आणलं असेल की भंतेजी आमच्याकडे भोजनाला येत आहेत आणि चला आपण आता भंतेला काहीतरी मांस चांगल्या प्रकारचं भोजन बनवूया, हे जर भिक्षूंना माहीत असेल की माझ्यासाठी यांनी अशा प्रकारचं आणलं, तर ते त्यांनी भोजन ग्रहण करू नये. आणि स्वइच्छा म्हणजे त्यांच्या नावाने जर आणलं असेल किंवा त्यांनी स्वइच्छा व्यक्त केली असेल तरी सुद्धा ते भोजन ग्रहण करू नये. तर भगवंत असे म्हणतात की इथे ही 4 प्रकारच्या इच्छा जर याच्या व्यतिरिक्त जर सहजपणे तुम्ही अचानकपणे कुणाकडे भोजनाला गेलात किंवा तुम्ही अचानकपणे जर भिक्षाटन करत आहात आणि भिक्षाटनामध्ये जर तुम्हाला जे काही प्राप्त झालं असेल तर त्याचा तुम्ही स्वीकार करू शकता. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप कर्म नाही आहे. म्हणजे 4ही प्रकारचे प्रश्न भगवंताने बरखास्त केले, त्याला मान्यता दिली नाही. तर तेव्हा मात्र देवदत्त लोकांना सांगू लागला की बघा भगवंत अशा अशा प्रकारे मी एवढे भिक्षूंना नियम सांगण्याचा प्रयत्न केला, भगवंताने काय ऐकलं नाही आणि लोकांमध्ये तो सांगू लागला, भगवंताच्या प्रती अकुशल भाव उत्पन्न करू लागला. परंतु लोक श्रद्धावान होते, शील संपन्न होते आणि त्यामुळे ते जाणत असत. तर देवदत्त हा अजात शत्रूच्या सहाय्याने भगवंताला अनेक वेळा मारण्याचा तो प्रयत्न करत असतो. एकदा देवदत्ताकडे तो जातो आणि देवदत्ताला म्हणतो की बघा आता तुम्ही तरुण आहात, तुमचे पिता राजा बिंबिसार म्हणजे अत्यंत तरुण आहेत आणि आता काही सांगता येत नाही. मनुष्य दीर्घायुष्य सुद्धा असतो, जर मनुष्य अल्पायुष्य सुद्धा असतो आणि तुम्ही जर राजा बनण्याच्या पूर्वी जर मृत्यूला प्राप्त झाले तर मग तुमचं काय होणार आहे, तुम्ही राजा सुद्धा बनणार नाही. तर तुम्ही असं करा, तुमच्या पित्याला तुम्ही कैदेमध्ये टाका किंवा त्यांना तुम्ही मारा. मी बुद्धाला मारतो, मी बुद्ध बनतो, तुम्ही तुमच्या पित्याला मारा आणि तुम्ही राजा बना. आपण दोघं मिळून अशा प्रकारे मी भिक्खू संघाला सांभाळतो आणि तुम्ही संपूर्ण लोकांवरती राज्य करा. अशा प्रकारचा तो देवदत्ताला म्हणजे देवदत्त अजातशत्रूला सांगत असतो. अजातशत्रू अज्ञानी असतो, शीघ्रकोपी असतो, रागिष्ट असतो आणि त्यामुळे देवदत्ताच्या बहकावामध्ये तो येत असतो.
तर एकदा त्यांच्या सांगण्यावरून अजातशत्रू काही लोकांना भगवंताला मारण्यासाठी पाठवत असतो. तर भगवंताला मारण्यासाठी पाठवल्यानंतर भगवंत भगवंत असतात, त्या लोकांना जाणतात, त्यांना उपदेश करतात आणि ते सर्वच्या सर्व लोक भिक्षू बनतात. त्याचा बेत तिथे फसत असतो. पुन्हा दुसऱ्या प्रसंगी गर्दगड पर्वतावरती भगवंत जेव्हा वास्तव्य करत होते, तर भगवंत गर्दगड पर्वतावरती चक्रमण करत असताना तो त्या पर्वताच्या चोटीवरती जातो आणि तिथून एक मोठ्या दगडाला भगवंताच्या दिशेने ढकलून देत असतो आणि ढकलून दिल्यामुळे तो दगड दुसऱ्या दगडावरती लागतो आणि त्या दगडाचा एक छोटासा भाग जाऊन भगवंताच्या पायाला लागत असतो. म्हणजे भगवंताच्या पायामधून रक्त येत असते. जीवक त्यावरती उपचार करत असतो. हा दुसरा प्रयत्न त्या ठिकाणी भगवंताला मारण्याचा तो करत असतो. त्यानंतर भिक्खू संघामध्ये तो फूट सुद्धा पाडतो, अशा प्रकारचे प्रश्न विचारतो. आणि मग नवीन जे भिक्षू असतात तर ते नवीन भिक्षूंना असं वाटतं की बरोबर आहे, देवदत्त जे म्हणते ते खरं आहे. आणि त्यामुळे 500 नवीन भिक्षूंना घेऊन तो भिक्खू संघामध्ये सुद्धा म्हणजे फूट पाडत असतो. बघा, भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये 7 प्रकारचे महापाप आहे. श्रोता मात्या पित्यांची हत्या करणे हे महापाप आहे असं भगवंताने म्हटलं. मात्या पित्यांची हत्या करणारा, मात्या पित्यांना त्रास देणारा या संसारामध्ये मनुष्य कधीही माफी लायक नसतो किंवा त्या मनुष्याला कधीही माफी प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे मात्या पित्यांची हत्या करणारा, रक्त काढणारा, त्रास देणारा व्यक्ती महापापाचा भागीदार ठरत असतो. त्यानंतर श्रोतापन्न भिक्षू, सकृतागामी, अनागामी, अरहंत या भिक्षूंना त्रास देणे, मारणे, अपशब्द करणे किंवा त्यांची हत्या करणे हे सुद्धा महापाप आहे. त्यानंतर बोधिसत्वांची हत्या करणे हे सुद्धा महापाप आहे. प्रत्येक बुद्धांची किंवा सम्यक संबुद्धांची हत्या करणे किंवा त्यांचं रक्त काढणे हे सुद्धा महापाप आहे. आणि संघामध्ये फूट पाडणे, 2 व्यक्तीमध्ये शीलवान सदाचारी गुणवान व्यक्तीमध्ये फूट पाडणे हे सुद्धा महापाप आहे. देवदत्ताने बघा 2 प्रकारचे महापाप केले. एक तर भगवंताच्या अंगावरती दगड फेकल्यामुळे छोटासा भाग दगडाचा भगवंताच्या पायाला लागला आणि भगवंताच्या पायातून रक्त येऊ लागलं, हे महापाप त्यांनी केलं. दुसरं महापाप त्यांनी संघामध्ये फूट पाडली आणि 500 भिक्षूंना तो वेगळं घेऊन गेला. म्हणजे अशा पद्धतीने 2 महापाप देवदत्त करत असतो. आणि पुन्हा आणखी प्रयत्न करतो. म्हणजे अजातशत्रूला तो सांगतो आणि अजातशत्रूला सांगल्यानंतर नालागिरी नावाचा जो अत्यंत बलवान असा हत्ती असतो, त्या बलवान हत्तीला असं म्हटलंय की पेय म्हणजे पाजल्या जातं. अनेक प्रकारचं पेय त्याला पाजलं जातं आणि अनेक प्रकारचं पेय पाजून म्हणजे त्याला बेधुंद त्या हत्तीला बनवलं जातं. आणि ज्या दिशेने भगवंत येत असतात, ज्या दिशेने भगवंत येत असतात अगदी त्याच दिशेने त्या हत्तीला तो सोडत असतो. आणि तो हत्ती मदधुंद असतो आणि मदधुंद हत्ती असल्या कारणाने भगवंताच्या सोबत आनंद असतात, बाकीचे भिक्षू सुद्धा असतात. तर जे भिक्षू क्षीणाश्रव असतात, जे भिक्षू दुःखमुक्त असतात, तर त्या भिक्षूंना विशेष काही फरक पडत नाही. पण तेही सुद्धा भिक्षू भगवंताला सांगतात की भगवान बघा, हा नालागिरी नावाचा हत्ती बेधुंद आहे, तो नशेमध्ये आहे. भगवान तो आपल्या अंगावरती येत आहे, भगवान तुम्ही थोडं बाजूला व्हा. अशा प्रकारे भिक्षू समजावून सांगतात. आनंद भंते सुद्धा भगवंताला समजावून सांगतात, परंतु भगवंत आपल्या नेहमीच्या चालीमध्ये चालत असतात. आणि असं म्हटलं आहे की या नालागिरी नावाच्या हत्तीला भगवंत जिंकतात. कशामुळे? आपल्या मैत्रीच्या बलाने भगवंत त्या नालागिरी नावाच्या हत्तीला जिंकतात. म्हणजे नालागिरी गजवरंग, गजवरंग म्हणजे हत्ती, नालागिरी गजवरंग अतिमत्त भूतं दावद्वि चक्रमसनेव सुदारुणंतं मेतंबुसेक विधिना जितवा मुनिंदो संतेजसा भवतु ते जयमंगला. अशा प्रकारच्या बलवान व्यक्तीला जे ज्याप्रमाणे पाण्याचा वर्षाव व्हावा आणि पाण्याच्या वर्षावाद्वारा ही सुकलेली जी भूमी आहे ती भूमी पूर्णपणे म्हणजे ओली व्हावी, अगदी तशाच प्रकारे असंख्य मैत्री भावना भगवंत नालागिरी नावाच्या हत्तीवरती करत असतात. आणि त्यामुळे भगवंत आपल्या मैत्रीच्या बलाने, कारण भगवंतामध्ये मैत्री बल असतं, भगवंतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बल असतात, 10 बलधारी भगवंताला म्हटलं जातं. 10 प्रकारचे बल
भगवंतामध्ये असतात आणि मैत्री बल हे भगवंताचं अत्यंत प्रभावशाली असते। बुद्धत्वाचं जे तेज असते तर त्या बुद्धत्वाच्या तेजाच्या बलाने भगवंत आपल्या मैत्री बलाचा सातत्याने उपयोग करत असत नेहमी नेहमी। कारण भगवंताच्या ज्या पारमिता असतात हे बल मनुष्याला का प्राप्त होते, कशामुळे प्राप्त होते, तर मनुष्य ज्या आपल्या पारमिता पूर्णत्वास नेत असतो। भगवंताने आपली मैत्री पारमिता पूर्णत्वास नेली होती। असंख्य जन्मामध्ये त्याने आपल्या मैत्री पारमितेला पूर्णत्वास नेलं होतं, करुणा पारमितेला पूर्णत्वास नेलं होतं। आणि जो मनुष्य आपल्या मनामध्ये सदा सर्व काळ मैत्री भाव निर्माण करत असतो तर भगवंत असे म्हणतात की त्या मनुष्यांचं चित्त सदा सर्व काळ सुखामध्ये रममान असतो। मैत्री करणारा मनुष्य हा सदा सर्व काळ रममान असतो। आणि त्यामुळे तर भगवंताने म्हटलं नाही वेरे न वेराने समंतिदं कुदाचनं अवेरेनेच संमती यसधमो सनंतनो। या संसारामध्ये वैरत्वाने वैरत्व कधी शमल्या जात नाही। जर वैरत्वाला जर शमवायचं असेल, नष्ट करायचं असेल तर आपण मैत्री भाव आपल्या मनामध्ये आपल्या चित्तामध्ये निर्माण केली पाहिजे। आणि हा सनातन धर्म आहे। या संसारामध्ये जेव्हापासून या संसाराची निर्मिती झाली अगदी तेव्हापासून मैत्री हा धम्म मानवी मनामध्ये विकसित झाला पाहिजे। आणि ज्या ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये हा मैत्री धम्म विकसित होत असतो तो मनुष्य सदा सर्व काळ आपल्या चित्तामध्ये मैत्रीच्या भावनेला निर्माण करू शकतो। कारण मैत्री हे फार मोठं शस्त्र आहे असं भगवंताने म्हटलं आहे। मैत्री सारखं शस्त्र या जगामध्ये कोणत्याही प्रकारचं नाही आहे। कारण ज्यांच्या हृदयामध्ये मैत्रीचा अंकुर असतो, मैत्रीचा भाव असतो तर तो मनुष्य शत्रूंवरती सुद्धा विजय मिळू शकतो। भगवंताच्या हातामध्ये काय शस्त्र होतं का, किंवा भगवंताने या जगावरती जे राज्य प्रस्थापित केलं आहे तर ते केवळ आणि केवळ मैत्रीच्या बलाने राज्य प्रस्थापित भगवंताने केलं आहे। भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एकुलती एक माता आपल्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी जीवनाची पराकाष्ठा करत असते अगदी तशाच प्रकारे आपण सुद्धा मैत्री भावनेचा अभ्यास आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे। जे जे लोक आपल्या जीवनामध्ये मैत्री भावनेचा अभ्यास करत असतात तर त्या लोकांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही। म्हणजे मैत्री भाव करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करत असतो। मैत्रीचा अखंड झरा आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण केला पाहिजे। परंतु बघा मैत्री करणे ही काय साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे। भगवंत असे म्हणतात की मैत्री करा, मैत्री केली पाहिजे। कारण मैत्री कशामुळे, मैत्री कोणत्या, मैत्रीचे जे अडथळे असतात तर मनुष्यांच्या चित्तामध्ये जर मैत्रीचे अडथळे उत्पन्न होत असतील तर मनुष्य मैत्री भाव करू शकत नाही। मग मैत्रीचे अडथळे कोणते आहे तर मैत्रीचा अडथळा राग आहे, मैत्रीचा अडथळा द्वेष आहे। राग आणि द्वेष जर मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असेल तर मनुष्य कधीही मैत्री भावना करू शकत नाही। प्राण्यांची हत्या करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही मैत्री भाव करू शकतो। कारण दुसऱ्या प्राण्यांची जर तो हत्या करत असेल, दुसऱ्या प्राण्याला जर तो मारत असेल तर तो मैत्री भाव कसा करू शकतो। आणि त्यामुळे प्राण्यांची हत्या करणारा मनुष्य, कारण त्याला द्वेष करावा लागतो, त्याला राग करावा लागतो, चित्तामध्ये द्वेषाची भावना निर्माण करावी लागते, तर तो मनुष्य मैत्री भावना कधीही करू शकत नाही। अपवाद वगळता काही काही अपवाद आहेत, जसं अंगुलीमालाचं उदाहरण आहे। अपवाद आहे बौद्ध साहित्यामध्ये, ज्याने 999 लोकांना मारलं, 999 लोकांची हत्या ज्याने केली, परंतु जेव्हा तो भिक्षू झाला, भिक्षू झाल्यानंतर ध्यान मनन चिंतन केलं, ध्यान मनन चिंतन करून अरहंत पदाला ते प्राप्त झाले। एवढंच नव्हे तर भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये मैत्रीमध्ये जर कोणी अग्र असेल तर ते म्हणजे अंगुलीमाल आहे। मैत्रीमध्ये अग्र म्हणजे भिक्खूंमध्ये अग्र भगवंताने काही उपाधी दिलेली आहे, उपमा दिली आहे, किंवा त्यांच्यामध्ये असणारे जे काही गुण होते त्या गुणाला अनुसरून भगवंताने प्रत्येक भिक्षूला वेगवेगळ्या प्रकारचं विश्लेषण दिलेलं आहे। जर सारीपुत्तांना भगवंत असे म्हणतात, सारीपुत्त हे प्रज्ञेमध्ये अग्र होते, माझा उजवा हात आहे असं भगवंत म्हणतात। महामोग्गलायन
हे रिद्धिसिद्धीमध्ये अग्र होते. आनंद भंतेंना बहुश्रुत भिक्षूंमध्ये अग्रस्थान दिलं आहे. उपाली भंतेंना विनयधर असं म्हटलं आहे. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे भिक्षू होते. भिकुणी सुद्धा होत्या. खेमा भिक्षूंना प्रज्ञेमध्ये अग्र भगवंतांनी असं म्हटलं आहे. पटाचारा जी होते तर पटाचारा भिक्षुनी विनयामध्ये अग्र होते. ज्याप्रमाणे उपाली इकडे अग्र होते तसं भिक्षुनीमध्ये पटाचारा ही अग्र होते. किसा गौतमी वृक्ष चिवर घालण्यामध्ये अग्र होते. प्रजापती गौतमी हे दीर्घ काळापर्यंत संघामध्ये राहण्यामध्ये अग्र होते. बद्ध कुंडल केसा ही शास्त्रार्थ करण्यामध्ये अग्र होते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा भगवंताने भिक्षूंना आणि भिक्खूंना दिल्या आहे. तर उपासकांना सुद्धा भगवंतांनी उपमा दिल्या. भगवंत म्हणतात की माता विशाखा संपूर्ण उपासिकेमध्ये दान देण्यामध्ये अग्र आहे. दान देण्यामध्ये अग्र आहे. इकडे खुजुत्रा नावाच्या दासीला भगवंत म्हणतात खुजुत्रा ही उपासकांना उपदेश देण्यामध्ये अग्र आहे. इकडे अनाथ पिंडकाला सुद्धा भगवंत म्हणतात की अनाथ पिंडक हा माझ्या धम्माचा म्हणजे उपासकांमध्ये महाउपासक आहे. भगवंताने महाउपासकाची उपमा त्यांना दिली. कारण भगवंताच्या काळामध्ये बघा दोनच एक महाउपासिका असते आणि एक महाउपासक असतो. अनाथ पिंडक भगवंताच्या काळामध्ये महाउपासक होता. उपासिकेमध्ये विशाखा माता ही महाउपासिका होते. एकच महाउपासक होतो आणि एकच महाउपासिका संसारामध्ये होत असते. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तींच्या पद्धतीने म्हणजे प्रत्येक व्यक्तीला भगवंताने अशा प्रकारचं विश्लेषण दिलेलं आहे. तर अंगुलीमालाला भगवंताने मैत्रीमध्ये अग्र अशा प्रकारचं विश्लेषण दिलेलं आहे. सामावती नावाची जी उपासिका होते तर तिला सुद्धा मैत्रीमध्ये अग्र अशा प्रकारचं स्थान भगवंताने दिलं आहे. आणि त्यामुळे मैत्री भाव आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर मैत्री भाव आपण निर्माण करत असेल किंवा मैत्रीला आपल्या चित्तामध्ये स्थान देत असेल. एका ठिकाणी भगवंत असे म्हणतात की हजारो सुवर्ण मुद्रा एखाद्या मनुष्याने जर दान केला त्या दानाचं पुण्य तर होतच होतं. परंतु एखादा मनुष्य हजारो मुद्रा सुवर्ण मुद्रा एकीकडे दान करत आहे. परंतु एखादा मनुष्य अगदी क्षणभरापुरते जर मैत्री भावना करत असेल तर त्या हजारो सुवर्ण मुद्रापेक्षा क्षणभर केलेली मैत्री भावना ही महान आणि असीम पुण्य प्राप्त करून देणारी असते. मग मैत्री भावनेची विशेषता भगवंताने सांगितली. स्वतःप्रती अगोदर आपण मैत्री भावना केली पाहिजे. स्वतःप्रती केल्यानंतर आपल्या परिवाराच्या प्रती आपण मैत्री भावना केली पाहिजे. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांप्रती अप्सरांप्रती मित्रमंडळींप्रती म्हणजे या संसारामध्ये हळूहळू हळूहळू अशा प्रकारची मैत्री भावना आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण केली पाहिजे. मैत्री करणारा मनुष्य जर खरोखर मैत्री भावना करत असेल तर खरोखर मैत्री भावना जर करत असेल तर त्या मनुष्याला 11 प्रकारचे लाभ होतात असं भगवंतांनी म्हटलं आहे. 11 प्रकारचे लाभ जो खऱ्या अर्थाने आपल्या चित्तामध्ये म्हणजे अत्यंत निर्मळ असा भाव निर्माण करत असतो. तो आपल्या चित्तामध्ये मैत्रीला स्थान देत असतो तर त्या मनुष्याला 11 प्रकारचे लाभ होतात. भगवंत असे म्हणतात जो मैत्री भाव करत असतो तर तो मनुष्य सुखाने झोपत असतो. मैत्री भाव करणारा मनुष्य सुखाने झोपत असतो. धम्मचारी सुखंसेती. भगवंत काय म्हणतात धम्मचारी सुखंसेती. कोण कोण सुखाने झोपते? सुखाने झोप कोणाला येते? पहिले तर आपल्याला झोपच म्हणजे काय माहित नाही. सुखाची झोपचा काय प्रश्न आहे? ऐक ना, झोप कशी घ्यावी हेच माहित नाही लोकांना. ऐक 4 प्रकारच्या झोपा सांगल्या भगवंताने. झोपाचे प्रकार सांगले भगवंताने. 4 प्रकारचे झोप. पहिल्या प्रकारची झोप आहे शय्या झोप. शय्या प्रेतशय्या. प्रेतशय्या. काही लोक प्रेतासारखे झोपतात. प्रेतासारखे म्हणजे असं सरळ झोपणे त्याला प्रेतशय्या असं म्हटलेलं आहे. त्यानंतर काही लोक म्हणजे असं डाव्या हातावरती डोकं ठेवून झोपत असतात. त्याला कामशय्या असं म्हटलेलं आहे. कामशय्या म्हटलेलं आहे. त्यानंतर उजव्या कुशीवरती झोपतात. उजव्या कुशीवर कोण झोपत होते? भगवान झोपत होते उजव्या कुशीवर. उजव्या कुशीवर भगवान झोपत होते. त्याला सिंहशय्या असं म्हटलं जातं. सिंहशय्या उजव्या कुशीवरती झोपणे. आणि पोटावरती झोपणे त्याला सैतानशय्या म्हटलं आहे. सैतानासारखं झोपणे. हे 4 प्रकारच्या शय्या भगवंताने सांगितल्या. तर सुखंसेते
मैत्री भाव करणारा मनुष्य सुखाने झोपत असतो. आता झोप सुखाने येणं सध्याच्या वर्तमान काळामध्ये जरा कठीणच गोष्ट आहे. म्हणजे सुखाने झोप येणं आणि त्याच्यात मोबाईल आहे. मोबाईल असल्यामुळे म्हणजे नेमकं कधी झोपावं आणि कधी झोपतून उठावं याचं मात्र शेड्यूल बिलकुल नाही आहे. व्हॉट्सअप खोललं का म्हणजे अशा प्रकारची मोहनी लागते. एक व्हिडिओ बघला की दुसरा व्हिडिओ, दुसरा बघला का तिसरा, तिसरा बघला का चौथा, म्हणजे कधी 1 घंटा निघून जाते, कधी 2 घंटे निघून जातात ते सुद्धा मनुष्याला कळत नाही. व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, ट्विटरवरती जे काही सोशल मीडिया असेल, तर अशा पद्धतीने मनुष्य जर मैत्री भाव करत असेल, कारण सुखाने झोपणं हे मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात महत्वपूर्ण आहे बघा. कारण अनेक लोक बेचैन असतात, अनेक लोक दुःखी असतात, अनेक लोक कष्टी असतात. लोकांना 1 घंट्याची 2 घंट्याची झोप घेण्यासाठी गोळ्या सुद्धा घ्याव्या लागतात बघ. ऐक ना, झोपेच्या गोळ्या सुद्धा आहेत ना मार्केटमध्ये. म्हणजे झोप येत नाही म्हणून गोळ्या घ्याव्या लागतात लोकांना. म्हणजे एवढं मनुष्य बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. भगवंत म्हणतात मैत्री भावना करा, सुखाची झोप लागेल. मैत्री भावना करा, तुम्ही गोळ्या घ्यायची गरज नाही, चिंता करायची गरज नाही. कारण मनुष्याच्या चित्तामध्ये जर प्रसन्नता असेल, मनुष्य जर आनंदी असेल, मनुष्य जर सुखी असेल, समाधानी असेल, तर त्याला सुखाने झोप लागत असते. आणि त्यामुळे मैत्री भाव करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाने झोपतो असं भगवंताने म्हटलं. तो सुखाने उठत असतो. जर सुखाने झोप असेल तर उठतो सुद्धा मनुष्य सुखपूर्वकच उठत असतो. कारण ज्या मनुष्यांची चांगल्या प्रकारची झोप होत असते तर तो उठताना सुद्धा अत्यंत फ्रेश उठतो, चांगल्या प्रकारचा उठत असतो. परंतु ज्यांची झोपच चांगली नाही झाली तर तो मात्र उठताना सुद्धा काही योग्य प्रकारचं उठत नाही. आणि त्यामुळे त्याला सुद्धा तशा प्रकारे म्हणजे दुःखाला प्राप्त करावं लागतं. आणि त्यामुळे मैत्री भाव करणारा मनुष्य सुखाने झोपतो, सुखाने उठत असतो. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की त्या मनुष्याला वाईट स्वप्न कधी पडत नाही. जो मैत्री भाव करणारा मनुष्य आहे, तर मैत्री भावना करणाऱ्या मनुष्याला वाईट स्वप्न कधी पडत नाही. बघा, वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न मनुष्याला पडत असतात. कधी कधी मनुष्य स्वप्नामध्येच भीतो आहे ना, कधी कधी मनुष्य स्वप्नामध्येच बडबड करतो, कधी कधी मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचं बोलतो. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या मनुष्यांच्या चित्ताच्या अवस्था आहे. वेगवेगळ्या प्रकारे मनुष्य अशा प्रकारे बडबड करत असतो. पण जो मनुष्य सदा सर्व काळ आपल्या मनामध्ये मैत्रीला स्थान देत असतो तर त्या मनुष्याला नेहमी वाईट स्वप्न कधीही पडत नाही, की नेहमी त्याला चांगल्या प्रकारची स्वप्न पडत असतात. म्हणजे चांगल्या प्रकारचं चिंतन करतो. स्वप्न म्हणजे काय, तर स्वप्न म्हणजे आपण जे चिंतन करत असतो, ऐक ना, पुन्हा 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 रिपिटेशन ज्या ज्या गोष्टीचं होत असते, तर त्या रिपिटेशन केलेल्या गोष्टी आपण पुन्हा चिंतनामध्ये आपल्याला सबकॉन्शियस माइंड मध्ये आपल्या त्या फिट होत असतात आणि पुन्हा त्या स्वप्नाच्या रूपाने आपल्याला तशा प्रकारच्या प्राप्त होत असतात. कारण झोपेमध्ये बघितलेले जे स्वप्न असतात ते काय स्वप्न खरे होत नसतात, ऐक नाही. कारण झोपेमध्ये जो मनुष्य बघतो स्वप्न, त्या मनुष्याचे स्वप्न कधीही पूर्ण होत नसतात. जी स्वप्न त्याची झोप मोडवतात ते स्वप्न मात्र खरे होत असतात, ऐक नाही. अब्दुल कलाम असं म्हणतात की ज्या स्वप्नामुळे मनुष्याची झोप मोडते ती स्वप्न सत्यामध्ये उतरू शकतात, परंतु जे स्वप्न झोपेमध्ये बघितले जातात ते मात्र कधी पूर्ण होत नसतात. कारण ते झोप उडाली का स्वप्न उडालं भूर लगे. तर अशा पद्धतीने म्हणजे मनुष्याला स्वप्न सुद्धा पडत नाही. त्यानंतर मैत्री भाव करणारा मनुष्य मनुष्यांना प्रिय असतो. मैत्री भाव करणारा जो मनुष्य असेल तर तो मनुष्यांना प्रिय असतो. कारण त्याचं कोणासोबत वैरत्व नसते, कोणासोबत वाद नसतो, विवाद नसतो, भांडण नसते, तंट नसते. आणि त्यामुळे तो साहजिकच आहे, त्याला प्रिय मानणारे लोक असतात, त्याला सन्मान देणारे लोक असतात आणि त्यामुळे मनुष्यांचा तो प्रिय होत असतो. अमनुष्यांचा सुद्धा तो प्रिय होत असतो. म्हणजे मैत्री भाव करणारा मनुष्य मनुष्यांचा प्रिय तर होतच होत असतो, परंतु अमनुष्य सुद्धा म्हणजे जे वाईट लोक आहेत, दुराचारी आहेत किंवा अन्य अन्य प्रकारचे अकुशल कर्म करणारे लोक आहेत मार्गाने, तर त्याही लोकांच्या प्रती जो खऱ्या अर्थाने मैत्रीभाव करणारा मनुष्य असेल तर त्याच्या प्रती त्यांच्या मनामध्ये करुणाभाव उत्पन्न होते, चांगली भावना त्यांच्या प्रती उत्पन्न होत असते. कारण तो कधी कोणाचं वाईट करत नाही. म्हणजे मनुष्य दुसऱ्याचं जर वाईट करत नसेल
तर त्याचं सुद्धा कोणीही वाईट करू शकत नाही आणि त्यामुळे अमनुष्य सुद्धा त्यांची मैत्री होत असते. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की तो मनुष्य देवता सुद्धा त्यांचे रक्षण करत असतात. जो मैत्री भाव करत असतो तर त्याचं सर्व प्रकारचे लोक रक्षण करत असतात, कारण चांगल्या मनुष्यांचं सदा सर्व काळ रक्षण केलं जातं. मैत्री भाव करणारा मनुष्य हा कधीही कुठल्याही प्रकारे म्हणजे त्या मनुष्याला जे अपाय आहे किंवा त्या मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख आहे त्या दुःखाला तो पूर्णपणे नष्ट करत असतो, नाहीस करत असतो. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की तो मनुष्य मैत्री भाव करणारा मनुष्य त्याची जी समाधी भावना आहे, तो जर ध्यान करत असेल, चिंतन करत असेल, मनन करत असेल, आनापानसती करत असेल तर त्याला लगेच ध्यान लागते, त्याला लगेच आनापानसतीची भावना लागते. कारण मैत्री भावना ध्यान मनन चिंतन करण्यासाठी मैत्री भावना हा सद्गुण आपल्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक लोकांना ध्यान लागत नाही, कारण ध्यान लावणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? मनुष्य ध्यानावरच नाही तर ध्यान कसं काय लागणार आहे? ध्यानावरच नाहीत म्हणजे मनुष्य ध्यानावर नसतो त्यामुळे ध्यान लागत नाही. कारण ध्यान त्यासाठीच करायचं असतं की मनुष्य ध्यानावरती आला पाहिजे. पण हा रागामध्ये भरकलेला आहे, हा द्वेषामध्ये भरकलेला आहे, हा मोहामध्ये, मीपणामध्ये, अहंपणामध्ये, गर्वामध्ये, अनेक प्रकारच्या अकुशल कर्मामध्ये जर तो भरकटलेला असेल तर त्याचं ध्यान कसं लागेल? ध्यान लागणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? चित्ताला एकाग्र करणे म्हणजे सोपी गोष्ट आहे का? बिलकुल सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे डोळे लावून बसणे, ध्यानाला बसणे, आपण ध्यानाला बसल्यानंतर आपल्या मनामध्ये कधीही आपण जे विचार केला नसेल तो विचार सुद्धा ध्यानामध्ये येत असतो. कारण मनुष्य चिंतनशील चिंतन करत असतो, कारण दुसरं काही नसतं त्या मनुष्याला. आणि पुन्हा 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 मग त्या मनुष्याच्या चित्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकार उत्पन्न होत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे विचार त्या मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होतात. आणि मग काही काही लोक सेंटरला जातात आणि अरे हे तर लय अवघड आहे, पळून येतात लोक. काही काही ध्यान करू शकत नाही, 10 दिवस बसू शकत नाही. ते म्हणतात हे 10 दिवस बसणं म्हणजे जेलामध्ये बसल्यासारखं आहे की नाही, कारागृहामध्ये बसल्यासारखं आहे असं म्हणतात. कारण तिथे कोणी बोलत नाही, शांत बसावं लागतं, डोळे लावावं लागतात. बरं डोळे तर लावायचे लावी, पुन्हा त्याच्या श्वासावर लक्ष केंद्रित करावं लागतं. म्हणजे अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. आणि कोणी मग श्वासावर लक्ष केंद्रित करावं. आता आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, आपल्याला समजते का काही? येतो किती वेळा आणि जातो किती वेळा हे काही आपल्याला समजत नाही. पण जेव्हा आपण ध्यानाला बसतो, ध्यान म्हणून चिंतन करतो, तर तेव्हा आपण श्वासावरती लक्ष केंद्रित करत असतो. आणि श्वासावरती लक्ष केंद्रित करणे ही बघा फार कठीण गोष्ट आहे, ही काय सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे अनेक लोक मग ध्यानाला विरोध करतात. ते म्हणतात ध्यान करणं हे काय आपलं काम नाही आहे. ध्यान मग बौद्ध धर्मामध्ये नाही असं म्हणतात, विपश्यना बौद्ध धर्मामध्ये नाही म्हणतात. आणि यांना कधी बसावंच वाटत नाही. म्हणजे ज्यांना जी गोष्ट करावं वाटत नाही ती गोष्ट आपल्याला वाईट वाटत असते. म्हणजे हा मनुष्याचा स्वभाव आहे. मला जर एखादी गोष्ट आवडत नाही तर मी म्हणेल ती काय गोष्ट बरोबर नाही. ते कोल्याची गोष्ट माहित आहे काही नाही, ते म्हणजे द्राक्ष आंबट नाही. लहानपणी गोष्ट ऐकली बघा, कोला प्रयत्न करतो द्राक्ष खाण्यासाठी, उड्या मारतो उड्या मारतो उड्या मारतो, पण द्राक्षापर्यंत काय तो पोहोचतच नाही. शेवटी या निष्कर्षावर येतो तो की जाऊ द्या, द्राक्ष हे आंबट असतात. का आंबट असतात? कारण तोंडाला लागलेच नाही आहे, म्हणजे खायला भेटलेच नाही म्हणून ती आंबट. एवढ्या वेळापर्यंत त्याचे आपण प्रयत्न केले मिळावे म्हणून, पण मिळाले नाही म्हणून द्राक्ष आता आंबट आहे. तसं माणसाची गत आहे. म्हणजे जी गोष्ट आपल्याला करायचीच नाही आहे मग त्या गोष्टीबद्दल म्हणायचं ही चांगली नाही आहे, ही आपल्यामध्ये नाही आहे, बौद्ध तत्वज्ञानामध्ये नाही, ही बुद्धाने सांगितली नाही. म्हणजे अशा प्रकारचे लोक टीका शंका कुशंका आपल्या मनामध्ये निर्माण करत असतात. समाधी भावनेशिवाय निर्वाण अवस्था नाही, समाधी भावनेशिवाय दुःखमुक्त अवस्था नाही. कारण जोपर्यंत आपण चिंतन मनन करत नाही, स्वतःला पाहत नाही, स्वतःच्या विकाराला नष्ट करत नाही, तोपर्यंत मनुष्य दुःखमुक्त कसा होऊ शकतो? आणि त्यामुळे ध्यान मनन चिंतन करणे ही मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. तसं जर नसतं तर सिद्धार्थ बोधिसत्वाने 6 वर्ष कशाला तपश्चर्या केली असती? 6 वर्ष कशाला त्यांनी उरिवेला वनखंडामध्ये घालवले असते? एवढे शरीराला कशाला देहदंड दिला असता? एवढं परिश्रम मेहनत कशाला केली असती? लगेच त्यांनी सम्यक समबुद्धीला प्राप्त केलं असतं आणि ते बुद्धत्व झाले असते. परंतु एवढी सोपी गोष्ट ती नाही आहे. आणि त्यामुळे जो मनुष्य मैत्री भावना करत असतो तर तो मनुष्य क्षणामध्ये त्याला जेव्हा वाटेल
तेव्हा तो ध्यान भावना लावू शकतो, ध्यान करू शकतो, कारण तो सदा सर्व काळ मैत्री भावना करत असतो. त्यानंतर तो मनुष्य बेसावधपणे कधीही मृत्यूला प्राप्त होत नाही. बघा, मैत्री भावना करणारा मनुष्य बेसावधपणे कधीही मृत्यूला प्राप्त होत नाही. तो जागरूक असतो. म्हणजे मृत्यूच्या समयी मनुष्य जागरूक असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बेसावधपणे मरणारा मनुष्य हा दुर्गतीला प्राप्त होत असतो. बेसावधपणे म्हणजे काय? मनुष्य रागामध्ये असतो, द्वेषामध्ये असतो, लोभामध्ये असतो, मोहामध्ये असतो. म्हणजे मृत्यूच्या समयी जर तुम्ही मनुष्यांच्या मानसिकतेला जर बघितलं असेल तर मृत्यूच्या समयी मनुष्यांची एवढी भयानक अशी मानसिकता असते बघा. तो बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो, शोकग्रस्त असतो, धनसंपत्तीच्या प्रती त्याची लालसा असते. कारण तो विचार करतो की मी एवढ्या मेहनतीने, एवढ्या परिश्रमाने एवढी मोठी धनसंपदा कमवली आहे आणि आता मला सगळं हे सोडून जावं लागणार आहे. म्हणजे अशा प्रकारचा लोभ त्या मनुष्यांचा त्यांच्यामध्ये असतो आणि त्यामुळे त्याचा लोभ राहू नये म्हणून लोक या धनसंपत्तीमध्ये त्याचं मन राहू नये म्हणून 1 रुपया लावतात. घे बा 1 रुपया घे आणि तिकडच जाय, पुन्हा काय इकडं येऊ नको. 1 रुपया लावतात लोक. म्हणजे बा ते निमित्त आहे फक्त 1 रुपया लावण्याचं, किंवा या संपत्तीच्या प्रती तुझ्या मनामध्ये काहीच राहू देऊ नको. आता हा 1 रुपया घे आणि तू तिकडच जा, पुन्हा काय आमच्यामध्ये येऊ नको. म्हणजे किमान 1 रुपया तरी लोक त्याला देतात बघा. म्हणजे अशी लोकांची मानसिकता असते बघा. कारण मृत्यूच्या समय बघा फार मनुष्य बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. सुखाने झोप कोणाला येणार आहे? आयुष्यभर जर पाप कर्म मनुष्य करू लागला, आयुष्यभर चोऱ्या करू लागला, प्राण्यांची हिंसा करू लागला, लुटालूट करू लागला, आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारचं मद्यसेवन करू लागला, अनेक प्रकारच्या वाईट मार्गाने जीवन जगणारा मनुष्य मृत्यूच्या समय कसा सुखानं मरणार आहे? कारण त्याचे कर्म त्याला हिसाब देणार नाही की नाही. म्हणजे कर्माचा हिसाब इथे द्यावा लागतो मनुष्याला. आणि मग मनुष्य म्हणतो की अरे मी खूप त्रास आहे, मला खूप दुःख आहे, मी खूप बेचैन आहे, मी खूप दुःखी आहे. आणि कधी कधी मानसिकता अशी होते बघा की मृत्यू का येत नाही, मृत्यू आला पाहिजे असं मनुष्याला वाटते, तरी सुद्धा मनुष्याला मृत्यू येत नाही. कधी कधी मग लोक विचारतात भंतेजी आम्ही कधी जातो? आता आम्हाला काय माहिती तुम्ही कधी जातात ते, ऐक ना. लोक विचारतात की भंतेजी सांगा, म्हणतात हे कधी जातात. आम्हाला काय माहिती कधी जातात. त्यांचं जेवढं भरायचं आहे तेवढं भरतील आणि जातील. ऐक ना, जोपर्यंत आपले म्हणजे काय आपण घडे बनतो ना, भगवंत एका गाथेमध्ये म्हणतात मध खाताना, ऐक ना, मध खाताना मनुष्याला फार गोड वाटतो. ऐक ना, मध खाताना मनुष्याला फार गोड वाटतो. म्हणजे पाप कर्म करणारा मनुष्य मधा समान त्याला गोड समजून त्याचं सुख उपभोग भोगत असतो. परंतु जेव्हा त्याचे कर्माचे फळ येतात तेव्हा मात्र मग तो रडक्या मनाने त्याचे भोगत असतो. कर्माचे फळ असतात ना, या संसारामध्ये कोणाला चुकले आहे? कोणालाही कर्माचे फळ चुकले नाही आहे. आणि त्यामुळे लोक बघा मृत्यूला म्हणजे मृत्यू यावा यासाठी सुद्धा प्रयत्न करतात, परंतु मृत्यू मात्र येत नाही. मग कधी खाटेवरती असतं तर खाली टाका म्हणतात, कोणी खाली टाकलं की मृत्यू येते म्हणतात. खालचं मग वर टाका म्हणतात, वर टाकता मृत्यू येते म्हणतात. कोणी म्हणते पाणी पाचा थोडस, आहे की नाही. कोणी म्हणते चाब्या द्या म्हणते, चाब्या हातामध्ये, आहे की नाही. कोणी चाब्या देते, कोणी बंडल देते, काय काय देतात. म्हणजे हे सगळे किस्से बघा, रियालिटी आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारे मृत्यू यावा यासाठी लोक प्रयत्न करतात. परंतु जो मनुष्य मैत्री भावना करत असतो तो कधी बेसावधपणे मृत्यूला प्राप्त होत नाही. तो जागरूकपणे मृत्यूला प्राप्त होतो, कारण त्याने आयुष्यभर कुशल कर्म केले असतात, पुण्य कर्म केले असतात, चांगले कर्म केले असतात. आणि चांगले कर्म करणाऱ्या मनुष्याला कधी पश्चाताप होत नाही बघा. त्याला माहित असतं की माझ्या जीवनामध्ये जे काही करायचं होतं ते मी आता केलेलं आहे, मला पश्चाताप करण्याची काही गोष्ट नाही. मी माझ्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे सुख उपभोगले आहे, माझ्या परिवाराला मी चांगल्या प्रकारे व्यवस्थित मार्गी लावला आहे, माझे मुलं, माझी मुली, माझी पत्नी, माझा परिवार अत्यंत चांगल्या प्रकारचा व्यवस्थितपणे मी त्यांचे सगळे कर्तव्य पूर्ण केले आहे. आणि मनुष्य सुखानं म्हणतात. जे जे लोक चांगले कर्म करून आपल्या परिवाराच्या प्रती आपले जे कर्तव्य असतात ते पूर्ण करतात ते लोक सुखाने मृत्यूला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे मैत्री भावना करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही बेसावधपणे मृत्यूला प्राप्त होत नाही असं म्हटलं आहे. आणि शेवटचं 11वा लाभ आहे, भगवंत असे म्हणतात की तो मनुष्य मृत्यूच्या नंतर कधीही दुर्गतीला प्राप्त होऊ शकत नाही. जो मैत्री भावना करणारा मनुष्य सदा सर्व काळ सुगती आणि दुर्गती म्हणजे काय तर इथेच आपल्याला पाहायला मिळत असते. ऐक ना, सुगती आणि दुर्गती कुठे पाहण्याची गरज नाही आहे. जो मनुष्य सहजपणे
चालताना बोलताना सहजपणे मृत्यूला प्राप्त होतो तीच तर सुगती आहे। सहज आपण काय म्हणतो, अरे सकाळीच तर भेटलो मी, सहज सकाळी भेटला, सकाळी बोलला, सर्व काही झालं, कसं काय गेला, सहजपणे चालता चालता जो मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो, साहजिक ती सुगती आहे। मलमूत्रामध्ये जर वर्षानुवर्ष पडून असेल, मलमूत्रामध्ये वर्षानुवर्ष पडून आहे, स्वतःला वाटतं, परिवाराला वाटतं, सर्वांना वाटतं, अशा प्रकारचा मृत्यू म्हणजे नरक आहे, एक दुःखद मृत्यू आहे। आणि त्यामुळे मैत्री भावना करणारा मनुष्य मृत्यूच्या नंतर सुगतीला प्राप्त होत असतो, अशा प्रकारे भगवंताने म्हटलं आहे। आणि त्यामुळे नालागिरी नावाच्या हत्तीवरती जे भगवंताने विजय प्राप्त केला आहे, तर ते मैत्रीच्या बलाने, कारण भगवंताने अनंत काळापर्यंत मैत्रीची भावना केली आहे। म्हणजे एका पशुवर सुद्धा, म्हणजे जो पशु मद्य पूर्णपणे त्याने सेवन केला आहे, मद्याने तो बेधुंद आहे, अशाही प्रकारच्या प्राण्यावरती भगवंताने मैत्री भावना केली आहे। कारण मैत्री भावना करणारा मनुष्य, मग तो हिंस्र पशु असू द्या किंवा सर्वसामान्य पशु असू द्या किंवा मनुष्य असू द्या, अमनुष्य असू द्या किंवा कोणत्याही प्रकारचा व्यक्ती असू द्या, जर खरोखर आपण हृदयातून जर मंगल मैत्रीची भावना केली, मैत्री भावना केली, तर नक्कीच त्या मनुष्याच्या जीवनामध्ये सदा सर्व काळ सुख प्राप्त होत असते। आणि त्यामुळे गाथेमध्ये, तिसऱ्या गाथेमध्ये असं म्हटलं आहे, नालागिरी गजवरंग अतिमत्तभूतं, नालागिरी गजवरंग अतिमत्तभूतं दावग्गिचक्क मसुने वसुदारुणंतं मेतंबुसेक विधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जय मंगलाने। या सत्यवचनाने तुम्हा सर्वांचं जयमंगल हो, कल्याण हो, अशा प्रकारची भावना या जयमंगल अठ्ठगाथेच्या द्वारा, म्हणजे भगवंतामध्ये असणारे जे बल आहे, या बलाच्या द्वारा या जयमंगल अठ्ठगाथेमध्ये 8 प्रकारच्या या अशा प्रकारच्या अमानवी गोष्टीवरती किंवा भगवंतामध्ये असणारे जे बल आहे, त्या बलाच्या द्वारा भगवंताने अशा प्रकारे आपल्या बलाद्वारा विजय प्राप्त केला आहे। आणि त्यामुळे ही जयमंगल अठ्ठगाथा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। या तिसऱ्या गाथेच्या संदर्भामध्ये आपण नालागिरीच्या हत्तीवरती भगवंताने कशा प्रकारचा विजय मिळवला, कारण देवदत्ताने भगवंताचे अनेक प्रकारचे प्रहार केले, शेवटी मात्र तो अत्यंत दुःख स्थितीमध्ये मृत्यूला प्राप्त झालेला आहे। तर त्यामुळे सदा सर्व काळ आपण सुद्धा चांगल्या प्रकारचे कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे, आपल्या मनामध्ये सदा सर्व काळ मैत्री भावना हा धम्म आपल्या मनामध्ये आपण निर्माण करावा आणि सातत्याने आपल्या जीवनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करावा। आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता ही धम्मदेशना इथे संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो।